आणि यूपीमधील यादव कुटुंबात सुरू असलेल्या दंगलीचा आता भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. कारण एबीपी न्यूजने एक सर्व्हे केलाय, त्याच्यामध्ये हा अंदाज समोर येतोय. मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादव यांनाच सगळ्यात जास्त पसंती मिळाली आहे. सपामध्ये 2 गट पडले तर भाजप उत्तर प्रदेशमध्ये सत्तेच्या जवळ जाऊ शकतं. मात्र समाजवादी पक्षात एकजूट राहिली तर सपा हाच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे. चित्र नेमकं काय आहे आत्ताच सर्व्हेमधलं समोर येत आहे ते आपण बघूया. सपाच्या खात्यात 141 ते 151 जागा जाऊ शकतात जर मुलायम आणि अखिलेश एकत्र राहून लढले तर. आणि त्या परिस्थितीत मग भाजपच्या खात्यात 129 ते 139 जागा मिळू शकतील. बसपाला 93 ते 103 तर काँग्रेसला 13 ते 19 या दरम्यान जागा मिळू शकतात. मात्र हे दोघं जर वेगवेगळे लढले, म्हणजे अखिलेश आणि मुलायम यांचा गट जर वेगवेगळा लढला तर अखिलेश यांच्या पारड्यात 82 ते 92 जागा जाऊ शकतात, तर मुलायम यांच्या वाट्याला अवघ्या 9 ते 15 जागा येतील. मग भाजप 158 ते 168 जागांपर्यंत मजल मारू शकतं. बसपा 110 ते 120 पर्यंत राहील आणि काँग्रेस 14 ते 20, म्हणजे भाजपला सरळ फायदा होताना आपण बघतोय. मात्र मुख्यमंत्री पदासाठी सध्या तरी अखिलेश यांनाच पहिली पसंती देण्यात येते. 28% लोकांनी त्यांच्यावर मोहर उमटवली आहे. 21% लोकांचा कौल मायावती यांना आहे. योगी आदित्यनाथ यांना 4% लोक पाठिंबा देत आहेत, तर मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री व्हावेत असं 3% लोकांचं म्हणणं आहे. आणि यादवी नेमकी कोणामुळे झाली सपातली, तर अखिलेश यादव यांच्यामुळे असं 6% लोकांनी सांगितलंय, तर शिवपाल यादव यांना 25% लोक यासाठी जबाबदार धरतायत.